वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञानही आपल्याला ते देतात की त्यांच्या त्या अनुभवातून ते सगळं आपल्याला जे सांगतात ते मी प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे मला असं वाटतं की. आणि आपले योग साधकांची आज उपस्थिती चांगली आहे. असंच योग साधकांनी सगळ्यांनी उपस्थित रोज राहावं आणि शक्यतो सकाळी लवकर यावं, कारण जी सकाळची ओंकाराची पॉझिटिव्हिटी असते ती आपल्याला सगळ्यांना खूप पॉझिटिव्ह जे म्हणजे सगळी निगेटिव्हिटी आपल्या शरीरातून निघून जाते ती. आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळाली तर आपला पूर्ण दिवस अगदी खूप छान जातो. आणि आपण योगा करत असताना जर का कोणाचं काही चुकलं तर एकमेकींना सांगत जायचं. म्हणजे इथे शिक्षक फक्त व्यासपीठावर असतात तरी पण सगळेजण ते सगळं बघून सगळं आत्मसात करतात आणि सगळ्या बाबतीत आपले सगळे योग साधक सगळे हुशार आहेत. खूपच छान सगळ्या प्रकारे सगळेजण योग करतात आणि व्यासपीठावर सर आपल्याला एवढं छान मार्गदर्शन करतात नेहमी. खूप आपण सगळेजण खूप छान योग साधना करतो आणि आपल्याला त्याचा लाभही होतो. माझी एक मैत्रीण आहे, तिचं वय फार कमी आहे. तिचा मुलगा डॉक्टर आहे अमेरिकेमध्ये, मुलगी सुनबाई पण डॉक्टर आहे, मुलगा पण CA. पण आज तिला नी रिप्लेस सांगितलंय. ते नी रिप्लेस का सांगितलंय कारण ती फक्त आपलं म्हणजे आमच्याकडे मुंबईला हिल वगैरे घालतात ते हिल्स वगैरे घालून तिला ते त्याच्यामुळे कदाचित तो त्रास वगैरे झाला असेल. पण म्हणजे नुसतं की आपल्याकडे पैसा आहे आपण त्याने श्रीमंत आहोत तर मला सगळं येतं असं काही नसतं. आपण आपली श्रीमंती आपल्या म्हणजे दिखण्यावर नसते, काही काही आपल्या गुणावरती पण असते. तर माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने जे काय करायचं आहे ते सगळं मनापासून करायला पाहिजे. आज तिला नी रिप्लेस सांगितलंय. तिचा मुलगा डॉक्टर असून तो इथे येऊ शकत नाहीये कारण त्याला सुट्टी मिळत नाही. मग ती प्रायव्हेटमध्ये जाऊन तेवढा पैसा खर्च करणार आहे. तर मला सरांनी सांगितलं की तिला हरिद्वारला जायला सांगा म्हणून. मग मी तिला तसं पटवलंय की म्हटलं की तू हरिद्वारला जाऊन ये, तू एवढा लाखो रुपये खर्च करणार आहे तर तू हरिद्वारला जरा एकदा जाऊन ये. तर ती हो म्हणाली. ती बोलली मी माझ्या मुलाशी डिस्कशन करते आणि मग मी हरिद्वारला जाण्याचा प्रयत्न करते म्हणे. तुझं ऐकेल म्हणे. ती नेहमी माझं ऐकत असते आणि तिला त्याचा फायदा होत असतो. तर ती बोलली कदाचित माझा मुलगा हो पण म्हणेल. मी म्हटलं त्याला वाटल्यास मी फोन पण करेन अमेरिकेला आणि तसं सांगेन की म्हणजे त्याच्यात तुझा फायदा आहे, मला त्याच्यात काहीच नाही आहे. तू तिकडे हरिद्वारला जाणार आहे, तू तुझ्या खर्चाने जाणार, मला त्याच्यात काय माझं काही नुकसान नाही की मी तुला काय पैसे देणार आहे, तुझ्याकडे सगळं काय आहे. तर ती बोलली की ठीक आहे म्हणे मी करेन म्हणून. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी कैलाश मानसरोवर यात्रा ह्या योगामुळेच झाली. म्हणजे नुसतं मला तिकडे एवढं सगळ्यांनी एक्सलंट म्हटलेलं. माझं वय काय एवढं काही कमी नव्हतं पण त्यांनी दिल्लीचे जे हार्ट अँड लंग्स हॉस्पिटल होतं त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय करता मॅडम म्हणे, एवढं खूप छान तुम्ही एक्सलंट झालं तुम्ही सगळ्या मेडिकल ह्याच्यामध्ये. तर मी म्हटलं मी योग साधना केली 6 महिने, त्याच्या आधीही करत होती पण 6 महिने मला कैलाशाला जायचं होतं कैलाश मानसरोवरला म्हणून मी खूप अगदी मनापासून ती योग साधना केलेली. तर त्यांनी मला अगदी एक्सलंट दिलेलं. मग मी माझे मुंबईला पण गुरुवार्य होते पण ते गुरुवार्य कसे होते मला दर महिन्याला 1000 रुपये फी द्यावी लागायची. एक दिवस जरी मी तिकडे योगाला गेली तरी मला पहिला एंट्री करायची आधी 1000 रुपये फी भरायला लागायची. इथे तर आपण सगळे एवढे नशीबवान आहोत आणि ते पूर्ण बंद हॉलमध्ये. इथे तर ओपन हॉल आहे आणि आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात खूप काही अनुभवायला मिळतं. आणि सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने, माझ्या मोठ्यांच्या आशीर्वादाने, छोट्यांच्या आशीर्वादाने आणि माझे पती संजू आधारवडे यांच्या जे काही ते कार्य करतात त्यांच्या आशीर्वादाने मी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची गोळी घेत नाही किंवा काही घेत नाही. म्हणजे मी अगदी निरोगी अजूनपर्यंत. आणि ते कशामुळे तर फक्त योगामुळे. आणि अगदी आपली श्रद्धा असली पाहिजे योगावरती की नाही मी श्रद्धेपासून करणार म्हणून. आणि ती श्रद्धा ठेवून जर का आपण केली तर नक्कीच आपल्याला त्या योगामध्ये फायदा होणार सगळ्यांना. आणि आपली श्रीमंती ह्याच्यातच आहे. आपली जी योग साधकांची सगळ्यांची श्रीमंती आहे ती सगळे आपल्या उपस्थितीमध्ये आपली श्रीमंती दाखवायची आहे आपण. की आपला योगा ग्रुप पण खूप श्रीमंत आहे. तो कशामुळे आपल्या उपस्थितीमुळे आपण श्रीमंत आहोत. आपल्याकडे सगळे व्यापारी आहेत, शिक्षक आहेत, सगळे इकडे योग साधक आहेत सगळे. पण आपली श्रीमंती ही आपल्या उपस्थितीमध्ये दिसते. तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवून आपली योगाची ग्रुपची श्रीमंती दाखवायची आहे. आणि सगळ्यांनी या योगा ग्रुपचा चांगला फायदा करून घ्यायचा आहे. आणि सर एवढे तळमळीने सांगतात. मला तर गोड एवढं खायची सवय आहे की नाही मी गोड खाते आणि भरपूर खात असते. पण तरीही मी आज निरोगी आहे का तर मी फक्त योगा करते म्हणून. सर नेहमी सांगतात की फक्त ती जिभेवरती ठेवलं की तेवढीच सवय. प्रत्येक वेळेला खाताना मी तो विचार करते आणि जो अख्खा तुकडा आहे तो अर्धाच खाते, दुसऱ्या दिवशी अर्धा तुकडा खाते. असं करून मी स्वतःला म्हणजे सरांचे जे काही सांगतात ते थोडं थोडं मनापासून ऐकून घ्यायचं आपण. कारण त्याच्याने आपलाच फायदा होणार आहे. सरांचा त्याच्यात काही फायदा नाही आहे. कारण सर जे म्हणजे निःशुल्क आपल्याला योग शिकवत आहे तिथे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने शिकवत आहेत. ती श्रद्धा आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे आपल्यामध्ये सर्वांमध्ये सगळ्यांनी पॉझिटिव्हिटी मिळते. आणि
दोटेताई, पुसेताई, परत गजानन भाऊ यांनाही खरं नमन वंदन सगळ्यांना, की तुम्ही पण खूप अगदी सकाळी येऊन खूप म्हणजे सगळ्यांना ऊर्जा प्राप्त करता इथे येऊन. आणि शेवटी बसणारे पण असतात असं नाही. आपल्या रेखाताईंनी गणेश मंदिरात जाऊन योगाच्या व्यासपीठावर जाऊन सगळ्यांना योगा शिकवलेला. म्हणजे असं नसतं की शेवटी बसणारे असतात. तर सगळ्या योगा साधकांना विनंती, आपला एक ताई आहे त्यांनी मला सांगितलेलं की ताई माझं 5 किलो वजन कमी झालं. तर मला एक विनंती आहे सगळ्यांना की आपले जे काही अनुभव आहेत ते इथे शेअर केले तर सगळ्यांना खूप आनंद होईल. आणि आपण यूट्यूब चॅनलद्वारे आपण सगळ्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण सगळ्यांना आपले योग साधक किंवा आपले गुरुवारी सगळ्यांना दिसत आहेत आणि त्याचा सगळेजण फायदा घेत आहेत. आपण फक्त इथे नाही तर पूर्ण इंटरनॅशनल लेवलला मुंबई, पुणे सगळे योग साधक आपले यूट्यूबवर पण आहेत. त्यांचेही खूप अभिनंदन की त्यांनी आपल्या या योगाचा खूप फायदा करून घ्यावा, जेणेकरून ते निरोगी राहतील. आणि सर्वांनी योग करा आणि निरोगी राहा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत की सगळ्यांनी उपस्थिती आपली पूर्णपणे दाखवायची आणि आपल्या योगाची ग्रुपची श्रीमंती दाखवायची. धन्यवाद. खूप छान, खूप धन्यवाद आदरणीय वहिनीजी. आपण एक चांगल्या पदावर मुंबई या शहरामध्ये चांगली नोकरी करून आपण निवृत्त